नमस्कार मित्रांनो वर्णमाला टॉपिक यामध्ये आपण भाग 1 भाग 2 भाग 3 भाग 4 त्यानंतर संधी अशा प्रकारे मराठी भाषेमध्ये जेवढे भी काही चॅप्टर आहेत ते सर्व चॅप्टर आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर अतिशय छान प्रकारे स्पष्टीकरणासहित घेणार आहोत. ओके, कमी टाइम जास्त प्रश्न सॉल्व हेच आपला महत्त्वाचा मुद्दा आहे. पहिला प्रश्न आहे, महाप्राण व्यंजन कोणता? लिपिक 2013 नांदेडला परीक्षेत प्रश्न आलेला आहे. ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला अगोदरच एक गोष्ट सांगितली होती मी, काय मराठी भाषेमध्ये मूळ महाप्राण व्यंजन किती असा जर परीक्षेत प्रश्न आला उत्तर 1 असलं पाहिजे आणि एकूण महाप्राण व्यंजने किती उत्तर 14 असलं पाहिजे तुमचं. ठीक आहे, मूळ महाप्राण व्यंजनामध्ये कोण येतंय? ह हे व्यंजन येतंय. ठीक आहे, आणि एकूण मध्ये 14 जण येतात. त्या 14 पैकी एक जण आहे इथं, त्याचं नाव आहे घ. ठीक आहे, मग बाकीचे हे जे क आहे, हे जे ग आहे, हे जे ब आहे, हे आहेत अल्पप्राण आणि घ कोण आहे? महाप्राण. ओके, मूर्धन्य वर्ण ओळखा. लिपिक 2013 नांदेड. मूर्धन्य वर्ण ओळखायचा आहे. ठीक आहे, तर मित्रांनो लक्षात घ्यायचं, तुम्ही मूर्धन्य वर्ण ओळखत असताना ज्या व्यंजनाचा उच्चार करताना जिभेचा मूर्धेला स्पर्श होतो अशा व्यंजनांना मूर्धन्य वर्ण असं म्हणतात आणि ते आहे ट. कोणता आहे? ट. जास्त आता प्रश्नाला फोकस करतो. ठीक आहे, मग ट कोण आहे? मूर्धन्य वर्ण आहे. ठीक आहे, राष्ट्राध्यक्ष या शब्दात किती व्यंजने येतात? लिपिक 2013 जालना. ठीक आहे, राष्ट्राध्यक्ष डायरेक्ट आन्सर काढू शकतो आपण. 1 विचारले काय मित्रांनो? व्यंजने 1 2 3 4 5 6 7 8. ओके, म्हणजे किती आहेत बघा? ऑप्शन नंबर 2 8 व्यंजने आहेत त्याच्यामध्ये. आता त्याची आपण फोड करू. ता कशी होईल? राची फोड र अधिक आ, स्ट्राची फोड अर्धश अधिक अर्धट अधिक अर्धर अधिक आ. ठीक आहे, त्यानंतर ध्यची फोड अर्धध अधिक अर्धय अधिक अ, आणि त्यानंतर क्षची फोड क अधिक क्ष अधिक अ. ठीक आहे, चला बघा आता ओळखायला काय सांगितलंय. सरळ सरळ आहे, ओळखायला सांगितलंय तुम्हाला. ओळखायला काय सांगितले बघा. राची फोड र अधिक आ, स्ट्राची फोड स्ट्रा ध्य क्ष. ठीक आहे मित्रांनो, पहा ओळखायला सांगितले व्यंजने. चला व्यंजने बाहेर काढू. 1 2 3 4 5 6 7 8. मित्रांनो, ज्याचा पाय मोडा जाते त्याला व्यंजन म्हणतात आणि 8 व्यंजने आहेत. ठीक आहे, सगळ्याच गोष्टी बाहेर काढू आता. ओके, चला स्वर किती आहेत बघा. 1 2 3 आणि 4. ठीक आहे मित्रांनो, 8 व्यंजने. किती व्यंजने येतं? 8. याच्यामध्ये एकूण व्यंजने किती आहेत मित्रांनो? 8 आहेत. ठीक आहे, एकूण स्वर किती येतं? 4. बघा ना, 1 2 3 4. एकूण स्वर किती येतं? 4. आणि टोटल मूलध्वनीची संख्या किती आहे? मूलध्वनी बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12, म्हणजे 12 मूलध्वनी आहेत. ठीक आहे, अशा प्रकारे आपल्याला एक गोष्ट कळाली. एकूण व्यंजने आहेत 8, एकूण स्वर 4, एकूण मूलध्वनी 12. ठीक आहे, मग मित्रांनो सगळं सांगितलं आपण. राष्ट्राध्यक्ष या शब्दात एकूण व्यंजने आहेत 8, एकूण स्वर आहेत 4 आणि मूलध्वनीची संख्या आहे 12. विषय काय राहिला नाही. ओके, बढियापैकी छान प्रकारे आपण प्रश्न सॉल्व केलाय. आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण काय म्हणतो? लिपिक बघा, लिपिक 2013 जालना. ठीक आहे, 2013ला जालन्याला परीक्षेत प्रश्न आलेला आहे. तलाठी जालना लिपिक. अहमदनगर 2014ला आलेला बघा तलाटीला.
तलाठीला कुठं कुठं आलेला आहे? जालना, लिपिक अहमदनगर 2014 आणि PSI ला 2011 आलेला आहे. आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना काय म्हणतात? तर मित्रांनो त्याला वर्ण म्हणतात. मुखावाटे उच्चारले जाणारे मूलध्वनी हवेत विरून जाऊ नयेत म्हणून विशिष्ट रंगाने लिहून ठेवले जातात आणि म्हणून त्यांना वर्ण म्हणतात. व्याख्या आहे मुके दामलेची. म्हणून ऑप्शन नंबर आपल्याला काय सांगावं लागेल मित्रांनो? 1. ठीक आहे. व्याख्या कोणाची आहे? मोरो केशव दामले. मराठी भाषेमध्ये जर तुम्हाला परीक्षेत प्रश्न आला की मराठी भाषेत जर तुम्हाला विचारलं काय की मराठी भाषेमध्ये एकूण वर्ण किती, तर बघा ना, आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण काय म्हणतो? वर्ण. मग तुम्हाला जर विचारलं मराठी भाषेमध्ये वर्ण किती, तर उत्तर असलं पाहिजे तुमचं 52. किती वर्ण येतं? 52. ठीक आहे, विषय संपला. मराठी वर्णमालेतील ह हा कोणत्या प्रकारचा वर्ण आहे? लिपिक 2013 औरंगाबादला परीक्षेत प्रश्न आलेला आहे. मराठी वर्णमालेतील ह हा कोणत्या प्रकारचा वर्ण आहे? महाप्राण आहे, अल्पप्राण आहे, लघुप्राण आहे का दीर्घप्राण आहे म्हणून? तर मित्रांनो लक्षात घ्या, ते आहे महाप्राण. मराठी भाषेमध्ये मूळ महाप्राण व्यंजन किती? उत्तर 1. त्याचं नाव आहे ह. ओके. पुढीलपैकी ओष्ठ्य स्वर कोणते? लिपिक 2013 औरंगाबाद. ठीक आहे. पुढीलपैकी ओष्ठ्य स्वर कोणते? बरं मित्रांनो लक्षात घ्या, अ आ हे कंठ्य स्वर आहेत, ये ऐ हे कंठ तालव्य आहेत, अ हा कंठ्य, ई हा तालव्य आहे आणि मित्रांनो उ आणि उ हे ओष्ठ्य स्वर आहेत. ठीक आहे. ॲ आणि अ हे दोन स्वर मराठी भाषेत कोणत्या भाषेतून आले? ठीक आहे. ॲ आणि अ हे दोन स्वर मराठी भाषेत कोणत्या भाषेतून आले? बरं, ॲ आणि अ. ठीक आहे. हे दोन स्वर मराठी भाषेत म्हणते. मराठी भाषेत कोणत्या भाषेतून आले? मग मित्रांनो हिंदी, इंग्रजी, पोर्तुगीज, बंगाली, तर ते आलेले आहेत इंग्रजीमधून. ॲ आणि अ हे दोन स्वर, हे दोन नवीन स्वर इंग्रजी भाषेच्या माध्यमातून मराठीत आलेले आहेत. ओके. काय म्हणते बघा, दीर्घ ई हे रस्व उ आणि रस्व रू हे डॅश डॅश स्वर आहेत. ठीक आहे. दीर्घ ई, रस्व उ आणि रू काय म्हणते? रस्व आहेत का म्हणते? बघा बरं, होईन का बरं रस्व? का होणार नाही? कारण दीर्घ ई हे होणार नाही. दीर्घ होईल का? का होणार नाही बरं? कारण इथं रस्व आहे. संयुक्त होईल का? होणार नाही, कारण मराठी भाषेमध्ये संयुक्त स्वर आहेत 4. कोणकोणते? ये आणि ऐ, वो आणि औ. मराठी भाषेमध्ये संयुक्त स्वर आहेत किती? 4. ठीक आहे, एकदम बढियापैकी संयुक्त स्वर आहेत 4. ये ऐ ओ औ. ठीक आहे. इथं तर उ रू दिसायले, मग त्यांना आपण डायरेक्ट काय म्हणूया मित्रांनो? ते आहेत विजातीय स्वर. कोण येतं? विजातीय स्वर. ज्या दोन स्वरांचे उच्चार समान नसते त्यांना विजातीय स्वर म्हणतात. ओके. अनुस्वार व विसर्ग यांना म्हणतात. बरं, अनुस्वार आणि विसर्ग यांना काय म्हणतात मित्रांनो? तर अनुस्वार आणि विसर्ग यांना स्वरादी म्हणतात. मराठी भाषेमध्ये स्वरादी आहेत 2. स्वरादी किती येतात? 2. कोणकोणत्या? एक आहे अनुस्वार आणि दुसरा आहे विसर्ग. ठीक आहे, एवढाच अनुस्वार आहे आणि एवढाच विसर्ग आहे. याच्या अगोदर कोणता तरी एखादा स्वर असावा म्हणून अ टाकतात. कोणताही चालतंय, कोणताही स्वर चालेल. अ चालन, आ चालन, ई चालन, अम. आणि याच्या अगोदर एखादा कोणतातरी स्वर टाकलाय म्हणून व्याकरणकारांनी अ टाकलाय, आहा. ठीक आहे, शेलो, कोणताही स्वर चालते. मग अनुस्वार व विसर्ग यांना डॅश डॅश म्हणतात. काय म्हणतात? स्वरादी म्हणतात. ओके. खालीलपैकी कोणत्या वर्णाचा उच्चार करताना उष्णता निर्माण होते? बरं, खालीलपैकी कोणत्या वर्णाचा उच्चार करताना उष्णता निर्माण होते? तर ऑप्शन नंबर मित्रांनो 1 बरोबर आहे. मराठी भाषेमध्ये उष्म वर्ण आहेत 3. कोणकोणते? श, श आणि स. उष्म वर्ण किती येतं? 3. त्यापैकी उष्म वर्णाचा उच्चार करताना उष्णता निर्माण होत असते म्हणून त्यांना काय म्हणतात? उष्म वर्ण असं म्हणतात. ठीक आहे, ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. मराठी वर्णमालेत एकूण वर्णांची संख्या
किती आहे? बरं, प्रश्न जुना आहे. मराठी वर्णमालेत एकूण वर्णांची संख्या. त्यावेळेस लोकांनी जे उत्तर दिलं असणार ते असणार आहे 3 म्हणजे 50. हा लक्षात घ्या. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही, काय विषय असा आहे, आता जर तुम्हाला विचारलं मराठी भाषेमध्ये पारंपरिक वर्ण किती, म्हणजे मूळचे किती येतं बाबा, पारंपरिक वर्ण किती, उत्तर तुमचं असलं पाहिजे 48. जर विचारलं आधुनिक वर्ण किती, आधुनिक वर्ण किती, तर उत्तर असलं पाहिजे तुमचं 52. आणि तुम्हाला फक्त विचारलं वर्ण किती, तर उत्तर असलं पाहिजे 52. त्यावेळेस 50 उत्तर होतं अपेक्षित, आता 50 नाही. आता तुम्हाला उत्तर काय द्यायचंय? 52. मग मराठी भाषेमध्ये पारंपरिक वर्ण 48 आहेत, आधुनिक वर्ण 52 आहेत. वर्णच विचारले 52 सांगायचे, बाकीला डोकं लावायचं नाही. त्यावेळेस आपण ऑप्शन नंबर 3 सांगितले, 50 सांगितले, पण आता आपल्याला 52 सांगावं लागेल. ओके, पुढं. संस्कृत व मराठी या दोन्ही भाषा कोणत्या लिपीत लिहिल्या जातात? बरं, संस्कृत व मराठी या दोन्ही भाषा कोणत्या लिपीत लिहिल्या जातात? तर त्या आहेत देवनागरी लिपी मित्रांनो. ठीक आहे. क पासून तर म पर्यंतच्या वर्णांना कोणते वर्ण म्हणतात? तर त्यांना मित्रांनो स्पर्श वर्ण असं म्हणतात. क पासून तर म पर्यंतच्या वर्णांना काय म्हणतात? स्पर्श व्यंजने असे म्हणतात. बघायचे का तुम्हाला? फास्ट घेतो जरा. क, ख, ग, घ आणि ग, च, श, ज, झ आणि अन, ट, ठ, ड, ढ आणि न बाणाचा, त, थ, द, ध आणि न नळाचा, प, फ, ब, भ आणि म मगरीचा. ठीक आहे. प्रश्न काय आहे? क पासून तर म पर्यंतच्या वर्णांना कोणते वर्ण म्हणतात? तर त्यांना स्पर्श व्यंजने म्हणतात मित्रांनो. ठीक आहे. व्यंजनांना वर्ण म्हणता येते, म्हणजेच ऑप्शन नंबर 2 बरोबर. इथपर्यंत हे 25 काय तर स्पर्श व्यंजन आहेत. ओके. श हे व्यंजन कोणत्या प्रकारातील आहे? श हे व्यंजन कोणत्या प्रकारातील आहे? ऑप्शन नंबर पहिलंच बरोबर आहे, घर्षक. मराठी भाषेमध्ये घर्षक किती येतं? 3. कोणकोणते? श शामर्गाचं, श षटकोनाचं आणि स सस्याचं. किती येतं? 3. ठीक आहे, लक्षात घ्या. काय म्हणतो पहा, श श स हे काय आहेत? घर्षक. घर्षक म्हणजेच उष्मे, उष्मे म्हणजेच उष्मवर्ण. ठीक आहे. आणि मराठी भाषेमध्ये घर्षक किती येतं? 3. श श स. त्यापैकी तिथं कोणता आलाय? श आलाय. हे आपलं उत्तर आहे. ठीक आहे. चंद्र व जग या शब्दातील पहिली व्यंजने कोणत्या प्रकारची आहेत? चंद्र व जग. मित्रांनो लक्षात घ्या, च, छ, ज आणि झ ह्या 4 व्यंजनांचा उच्चार मी काय सांगाल बघा, या 4 व्यंजनांचा उच्चार तालव्य होते आणि त्याचबरोबर दंत तालव्य पण होते. च छ ज झ, च छ ज झ हे 4 व्यंजन आहेत ना, यांचा उच्चार दुहेरी होते, तालव्य प्लस दंत तालव्य. लक्षात घ्या. मग यांचा उच्चार चंद्र व जग या शब्दातील पहिली व्यंजने कोणत्या प्रकारची आहेत म्हणाले, म्हणजे हे च आणि हे ज. आता चंद्र लिहिताना आपल्याला असं वाटतंय बघा, च असं वाटतंय, च याचा उच्चार सारखा. जग लिहिताना असं वाटतंय की ज याचा उच्चार झाल्यासारखा. मग च छ ज झ यांच्यामध्ये याचा उच्चार जर तुम्हाला झाल्यासारखा वाटत असेल तर त्याला तालव्य म्हणून टाका, ऑप्शन नंबर 3. आणि जर याचा उच्चार जर नसेल झाला तर त्याला डायरेक्ट दंत तालव्य म्हणून टाका. उदाहरणार्थ तुम्हाला म्हणलं, आपण किंवा तुम्ही, तुम्ही मला जाणता
का? तुम्ही मला जाणता का? ठीक आहे. तुम्ही मला जाणता का? आणि आता जर तुम्हाला विचारलं की जाचा तालव्य उच्चार आहे का दंत तालव्य, आपण असं म्हणतो का तुम्ही मला जाणता का? याच्यामध्ये येचा उच्चार नाही मित्रांनो. ठीक आहे, येचा उच्चार आहे का असं म्हणतो का आपण? बघा बरं, जाणता का, तुम्ही मला जाणता का, याचा उच्चार नाही. म्हणजे त्याचा अर्थ हे जी जा आहे ना, जा हे दंत तालव्य. ओके, आपल्याला त्याचा विषय नाही. आपला प्रश्न होता चंद्र आणि जग या शब्दातील पहिली व्यंजने कोणत्या प्रकारची आहेत, तर त्याच्यामध्ये याचा उच्चार दिसायला म्हणजे ती तालव्य. ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे मित्रांनो. ओके, छान प्रकारे अतिशय स्पष्टीकरण केले आपण. पुढीलपैकी सजातीय स्वरांची जोडी सांगा. ज्या दोन स्वरांचे उच्चारस्थान समान असते त्यांना सजातीय स्वर असं म्हणतात. ठीक आहे, आणि मित्रांनो ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे, अ आणि आ. कारण अचे उच्चारस्थान कंठातून आहे, आचे उच्चारस्थान कंठातून आहे. ठीक आहे, म्हणून ती आहे सजातीय स्वरांची जोडी. बाकी सगळ्या विजातीय स्वरांच्या जोड्या आहेत. ओके, पुढीलपैकी संयुक्त स्वर कोणता? संयुक्त स्वर म्हणाले मित्रांनो, लक्षात घ्या, संयुक्त स्वर ओळखायला सांगितलंय. पुढीलपैकी संयुक्त स्वर कोणता? ठीक आहे, मराठी भाषेत संयुक्त स्वर किती येतं? मराठी भाषेत संयुक्त स्वर आहेत 4. कोणकोणते? ये आणि ऐ, वो आणि औ. किती संयुक्त स्वर येतं? 4. ठीक आहे, मराठी भाषेत संयुक्त स्वर आहेत 4. मग ये पण आहे, ऐ पण आहे, ओ पण आहे तिथं. मग यापैकी सर्व. ऑप्शन नंबर 4 यापैकी सर्व. पुढीलपैकी विजातीय स्वरांची जोडी ओळखा. विजातीय स्वरांची जोडी ओळखा म्हणाले. ठीक आहे मित्रांनो, ई ई सजातीय आहेत, उ उ सजातीय आहेत, अ आ सजातीय आहेत. अ आणि आ कंठातून उच्चार आहे, उ आणि ओठातून उच्चार होते, ई आणि तालव्य आहे. पण उ हा ओष्ठे आणि ये हा कंठ तालव्य. म्हणजेच ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. ज्या दोन स्वरांचे उच्चारस्थान भिन्न असते, वेगळे असते, अशा स्वरांना विजातीय स्वरांची जोडी असं म्हणतात, विजातीय स्वर असं म्हणतात. ते आहे ये, उ आणि ये. ठीक आहे, मराठी भाषेतील एकूण स्वरांची संख्या किती? मराठी भाषेत एकूण स्वर आहेत मित्रांनो 14. ठीक आहे, एकूण स्वर किती येतं? 14. मराठी भाषेत नव्याने समाविष्ट करण्यात आलेले स्वर कोणते? त्यांचं नाव आहे अ आणि अ. ऑप्शन नंबर 1. ओके, पुढीलपैकी संयुक्त व्यंजने कोणती? संयुक्त व्यंजने ओळखायला सांगितलीत. ठीक आहे, ती आहेत क्ष आणि ज्ञ. स्वर नाही बरं का, फक्त इथं पण एक गोष्ट अशी मित्रांनो, यांना लंगड करावं लागतं. मग संयुक्त व्यंजने किती येतं? पुढीलपैकी संयुक्त व्यंजने कोणती? क्ष आणि ज्ञ. ओके, पुढीलपैकी कोणता वर्ण अर्धस्वर आहे? कोणता वर्ण अर्धस्वर आहे? ठीक आहे, तर मित्रांनो ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे, य. मराठी भाषेमध्ये अर्धस्वर आहेत 4. य, त्याचबरोबर र, त्याचबरोबर ल आणि त्याचबरोबर व. मग किती येतं? 4. मराठी भाषेमध्ये अर्धस्वर आहेत 4. ठीक आहे, य र ल व, त्यापैकी इथं कोणता आला? य, आणि तेच आपलं उत्तर आहे. ओके, पुढीलपैकी कठोर व्यंजनाची जोडी ओळखा. कठोर व्यंजनाची जोडी ओळखा म्हणाले. ठीक आहे, तर मित्रांनो ऑप्शन नंबर 4 बरोबर आहे, क आणि ख ही कठोर व्यंजनाची जोडी आहे. तर ड ढ ज झ आणि ग घ ह्या मृदू व्यंजनाच्या जोड्या आहेत, या 3. ठीक आहे, पुढीलपैकी कोणता उच्चार दंत तालव्य आहे? बघा परत, पुढीलपैकी कोणता उच्चार दंत तालव्य आहे? तुम्हाला अगोदर सांगितले मी, च छ ज झ. काय सांगितले तुम्हाला? च छ ज आणि झ हे तालव्य पण येतं आणि दंत तालव्य पण येतं. याच्यामध्ये येचा उच्चार जर झाला तर तालव्य, नाही झाला की दंत तालव्य. ठीक आहे, आणि मित्रांनो चा काय विचारलंय? पुढीलपैकी कोणता उच्चार दंत तालव्य आहे? ठीक आहे, बघा, चंपक इथं येचा उच्चार आहे म्हणजे तालव्य, उत्तर होणार नाही. जय इथं येचा उच्चार आहे, ज मध्ये होणार नाही. जन याचा उच्चार आहे, ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे, चाकर. चाकर, चाकर नाही, चाकर. इथे याचा उच्चार नाही, फक्त इतक्यातच ओळखायचं असते तालव्य किंवा दंत तालव्य. चंपक याचा उच्चार आहे, जय याचा उच्चार आहे, जन याचा उच्चार आहे, आणि चाकर मध्ये याचा उच्चार नाही, चाकर. म्हणून हे काय? दंत तालव्य आहे. ओके, जपान या शब्दातील ज या
जचा उच्चार कोणत्या प्रकारचा आहे? जपान. ज मध्ये मला असं वाटतं येचा उच्चार आहे, असं वाटतंय आपल्याला बघा ना, असं वाटतंय जपान. असं नाही, पण उच्चार दिसतंय आणि याचा उच्चार दिसला डायरेक्ट काय म्हणून टाकायचं? तालव्य. ऑप्शन नंबर 3. ल हे व्यंजन कोणत्या प्रकारचे आहे? ल हे स्पर्श व्यंजन आहे का, अनुनासिक आहे का, ओष्ठी आहे का, अर्धस्वर आहे? मित्रांनो ते आहे अर्धस्वर. मराठी भाषेत अर्धस्वर आहे 4, य र ल व. ओके. पुढीलपैकी कोणते अनुनासिक कंठे आहे? असं अनुनासिक सांगा म्हणते जे कंठातून उच्चारलं जाते, आणि ते आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 1 ग. हे फक्त असं पाहिजे तिथं ग. ठीक आहे, ते ड नाही हा, ग हे. ओके, हे ड असतं, हे ड आहे, पण याला जर असं पुढे जर आपण असं केलं की हे ग होते, अनुनासिक. हे अनुनासिक आहे आणि मृदू व्यंजन आहे. पुढीलपैकी संयुक्त स्वरांचा कोणता पर्याय बरोबर आहे? संयुक्त स्वरांचा कोणता पर्याय बरोबर आहे म्हणते. ठीक आहे, तिकडे बघायचंच नाही, आपण काय करू, इकडे पहा. अ प्लस रस्वई ऑब्लिक दीर्घई बरोबर ये. आ प्लस रस्वई ऑब्लिक दीर्घई बरोबर ऐ. अ प्लस रस्वऊ ऑब्लिक दीर्घऊ बरोबर ओ. आ प्लस रस्वऊ ऑब्लिक दीर्घऊ बरोबर औ. ठीक आहे मित्रांनो, लक्षात घ्या, याच्यापैकी हे 4 संयुक्त स्वर आहेत, 1 2 3 4. ठीक आहे, कोणता पर्याय बरोबर आहे माहिती? ऐला काय म्हणाले बघा बरं, ऐला अ घेतले बघा, होणार नाही. पान ऐ कुठे, हे ऐ, हे ऐ हा आहे इथं, होणार नाही. त्यानंतर येला काय घेतलंय? अ प्लस रसोई ऑब्लिक, ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे बघा. ये हा जो ये आहे ना, ये अ प्लस रसोई ऑब्लिक दीर्घई बरोबर काय होतंय? ये. अ प्लस रसोई ऑब्लिक दीर्घई बरोबर ये, म्हणजेच ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे. ठीक आहे, खाली तर बघायचंच काम नाही. ओके. त्यानंतर व्यंजनांना अक्षरत्व येण्यासाठी काय करावे? ठीक आहे, व्यंजनांना अक्षरत्व येण्यासाठी काय करावे? 2 व्यंजनांचे एकत्रीकरण बिलकुल होणार नाही. व्यंजन व स्वर यांचे एकत्रीकरण ऑप्शन नंबर बरोबर आहे. उदाहरणार्थ तर तुम्हाला म्हणलं प हे व्यंजन आहे, याला जर अक्षर बनवायचं असेल त्याच्यामध्ये अ स्वर मिसळू, मग प अधिक अ बरोबर प, आणि मग प हे अक्षर आहे मित्रांनो. ठीक आहे, मग काय म्हणते? व्यंजनांना अक्षरत्व येण्यासाठी काय करावे? व्यंजनांना अक्षरत्व येण्यासाठी त्याच्यामध्ये एक स्वर मिसळावा, अक्षर बनते. ओके, ऑप्शन नंबर 2. पूर्ण अर्थाच्या बोलण्याला काय म्हणतात? तर पूर्ण अर्थाच्या बोलण्याला वाक्य म्हणतात. ठीक आहे, मी शाळेत जातो हे पूर्ण अर्थाचं बोलणं आहे, वाक्य आहे. विजातीय स्वरांची जोडी कोणती? विजातीय स्वरांची जोडी मित्रांनो अ आ कंठ्य आहे, ई ई कंठ्य आहे, उ कंठ्य आहे, ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे. रू आणि लू. लू हे बरं काय, लू, रू आणि लू. ठीक आहे, मग मित्रांनो ह्या दोघांचं उच्चारस्थान कंठातून एकच असल्यामुळे सजाती आहे. या दोघांचं उच्चारस्थान तालव्य एकच असल्यामुळे सजाती आहे. या दोघांचं उच्चारस्थान ओष्ठे एकच असल्यामुळे सजाती आहे. पण रूचं उच्चारस्थान मूर्धन्य, लूचं दंते वेगळं असल्यामुळे, भिन्न असल्यामुळे विजातीय. ओके, आणि विजातीय स्वरांची जोडी कोणती? उत्तर आहे 2. खालीलपैकी कोणता व्यंजन गट ओष्ठ्य वर्गात येतो? खालीलपैकी कोणता व्यंजन गट ओष्ठ्य वर्गात येतो? तर त्याचं नाव आहे मित्रांनो प फ ब भ. प फ ब म. ठीक आहे, हे ओष्ठ्य व्यंजन आहेत. खालील व्यंजन गटातील महाप्राण व्यंजनाचा गट ओळखा. राज्यसेवा 2016 महाप्राण व्यंजन गटाचा. ठीक आहे, तर मित्रांनो ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे. ख घ छ झ. ठीक आहे, हे असं आहे बघा. फक्त खालीलपैकी मूर्धन्य वर्ण कोणता? खालीलपैकी मूर्धन्य वर्ण कोणता म्हणते? ठीक आहे, तर मित्रांनो ऑप्शन नंबर 4 बरोबर आहे. ढ. ढ हा मूर्धन्य वर्ण आहे. ठीक आहे, आपल्याला कमी टाइममध्ये जास्त प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत. कांगारू हा शब्द परसवर्णाच्या सहाय्याने कसा लिहिला जाईल? ठीक आहे मित्रांनो, कांगारू, कांगारू हा शब्द आहे. ठीक आहे, आता हे अनुस्वार काढा म्हणाले, परसवर्ण वापरून लिहा. मग इकडे बघा, जर स्पर्श व्यंजनाची तुम्हाला माहिती लागते, क ख ग घ आणि ग. ठीक आहे,
क ख ग घ आणि ग एवढीच ओळ घेतली मी फक्त. का जशास तसा हे अनुस्वाराला काढायचंय आणि इथे परसवर्ण म्हणजे अनुनासिक वापरायचंय. पुढे कोण आहे? ग. मग ग कुठे आहे? हे इथं ग आहे. शेवटचं कोण? ग घ ग. मग इथं घेणार ग अर्धा का पूर्ण? अर्धा. मग जशास तसा ग. कांगारू. मग कांगारू शब्द ऑप्शन नंबर बघा. कांगारू म्हणून आहे का निरा संपलेला पर्याय कांगारू. कांगारू ऑप्शन नंबर 4 बरोबर आहे. फक्त तिथे एकच गोष्ट पाहिजे, हे असं पाहिजे. ठीक आहे, कांगारू. ओके. याला म्हणतात अनुनासिकाला परसवर्ण वापरून लिहिणं. जन या शब्दातील ज हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे? जन या शब्दातील दंते ओष्ठे. जन या शब्दातील ज हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे? दंते ओष्ठे, दंत तालवे का तालवे? ठीक आहे, प्रश्न तेच आहे की जन. मित्रांनो आपलं असं वाटतंय की जन. ठीक आहे, जन म्हणावं आहे का नाही, याचा उच्चार असल्यासारखा आहे म्हणून ऑप्शन नंबर 4 बरोबर आहे तालवे. विधान आहेत. अविधान काय म्हणतंय? अ इ उ रु लू हे ऱ्हस्व स्वर आहेत थोडक्यात. ठीक आहे, हे म्हणतंय अ इ उ रु लू हे ऱ्हस्व स्वर आहेत. ब विधान काय म्हणतंय? आ इ उ हे दीर्घ स्वर आहेत. आ इ उ हे दीर्घ स्वर आहेत म्हणते. ठीक आहे, मग अ व ब दोन्ही बरोबर. बरोबर आहे ना, काही विषय येत नाही. हे बी विधान बरोबर आहे आणि हे पण विधान बरोबर आहे. ओके. सर्व स्वर व स्वरयुक्त व्यंजने म्हणजे काय? सर्व स्वर आणि स्वरयुक्त व्यंजने म्हणजे काय? तर मित्रांनो सर्व स्वर आणि स्वरयुक्त व्यंजने म्हणजे अक्षर होते. ऑप्शन नंबर बी. सर्व स्वर कोण येतं? अक्षर आहेत. ठीक आहे, आणि स्वरयुक्त व्यंजन म्हणजे काय? उदाहरणार्थ म्हणजे तुम्हाला अर्ध म घेतलं मी आणि त्याच्यात जर आ मिसळलं तर हे झालं स्वरयुक्त व्यंजन. म मध्ये जर आ मिसळलं तर काय होतंय? मा. तर मा हे अक्षर आहे मित्रांनो, स्वरयुक्त व्यंजन आहे म्हणजे याच्यामध्ये एक स्वर आहे. ओके, मग ऑप्शन नंबर 2. व्यंजनांना पुढीलपैकी कोणती संज्ञा वापरली जाते? व्यंजनांना पुढीलपैकी कोणती संज्ञा वापरली जाते? व्यंजनांना म्हणते. तर मित्रांनो व्यंजनांना स्वरांत म्हणतात. व्यंजने ही अपूर्ण उच्चाराची असतात, त्यांना पूर्ण उच्चारण्यासाठी स्वरांची मदत घ्यावी लागते. स्वर व्यंजनांच्या अंती येतात म्हणून व्यंजनांना स्वरांत असं म्हणतात. ओके. अर्थपूर्ण शब्दाच्या समूहाला काय म्हणतात? तर मित्रांनो अर्थपूर्ण शब्दांच्या समूहाला वाक्य म्हणतात. ठीक आहे, मी शाळेतून आलो हे एक वाक्य आणि अर्थपूर्ण शब्दांचा समूह आहे ते. चरित्र या शब्दातील च या अक्षराचा उच्चार. मित्रांनो च आले बघा, च, आणि आपल्याला असं वाटतंय च असं लिहावं. ठीक आहे, असं दिसतंय, याचा उच्चार दिसतंय त्याच्यामध्ये, आणि याचा उच्चार च छ ज झ मध्ये याचा उच्चार दिसला तालव्य, नाही दिसला की दंत तालव्य, याचा उच्चार दिसतंय म्हणून ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे तालव्य येते. चावडी या शब्दातील चा या अक्षराचा उच्चार ओळखा. चावडी. तर मित्रांनो चावडी इथं मला असं वाटतंय याचा उच्चार काही दिसत नाही. ठीक आहे, असं वाटतंय का बघा बरं? चावडी असं वाटतंय का? नाही, याचा उच्चार नाही. च छ ज झ यांच्यामध्ये याचा उच्चाराला तालव्य नाही, याला दंत तालव्य, मग याचा उच्चार काय दिसणं? ऑप्शन नंबर याचा चावडी याचा उच्चार दिसत नाही म्हणून ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे दंत तालव्य. च छ ज झ मध्ये याचा उच्चार दिसला तालव्य, नाही दिसला दंत तालव्य म्हणून ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे. ठीक आहे, दंत तालव्य, याचा उच्चार नाही. वर्ण जोडण्याच्या 4 पद्धती कोणत्या अक्षराच्या आहेत? तर मित्रांनो ते आहेत र जोडण्याच्या 4 पद्धती आहेत. ओके. अ इ उ रु लू आणि ॲ हे कोणते स्वर आहेत? तर मित्रांनो ते आहेत ऱ्हस्व स्वर. फक्त विषय असा आहे हे आच्या बाबतीत अजून काही माहिती नाही. ठीक आहे, त्यांना इंग्रजी स्वर म्हणले जाते. सध्या ऱ्हस्व आणि दीर्घमध्ये त्यांना घेतले जात नाही, पण बाकीचे सर्व ऱ्हस्व स्वर आहेत. ओके. आ इ उ अ हे कोणत्या प्रकारचे स्वर आहेत? तर मित्रांनो हे आहेत दीर्घ स्वर, परंतु इथं सुद्धा सेम ह्या अचा अजून माहिती नाही, यांना इंग्रजी स्वर मानले जाते. ऱ्हस्व आणि दीर्घमध्ये सध्या ते नाही आहेत. ओके. त्यानंतर र हे व्यंजन सामान्यतः ह किंवा य ला जोडताना कशा प्रकारे जोडतात? रेप देऊन, आडवी रेष देऊन, का काक पदरासारखे, का डाव्या बाजूने एक बारीक तिरपी रेष रेख देऊन? ठीक आहे, रेप देऊन म्हणजे हे तर होणार नाही, आडवी रेष देऊन काक हे पण होणार नाही,
आडवी रेष देऊन का डाव्या बाजूस एक बारीक तिरपी रेष देऊन? हे बी होणार नाही. ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे. आडवी रेष देऊन. उदाहरणार्थ कसं, र हे व्यंजन सामान्यतः ह किंवा य ला जोडताना आपण रस्व असं येतो बघा, रस्व. मग ह ला जोडताना बघा आडवी रेष दिली, किंवा य ला जोडताना आपण म्हणतो पायऱ्या, पायऱ्या. मग य ला जोडताना हे बघा आडवी रेष दिली. ठीक आहे. आणि म्हणून आडवी रेष देऊन. ठीक आहे. जे वर्ण उच्चारायला कठीण त्यास कोणते वर्ण म्हणतात? त्यास कठोर वर्ण म्हणतात. ठीक आहे मित्रांनो, अतिशय छान प्रकारे आपण बाकीचं काही अवांतर काही न घेता आपल्या मुद्द्याला फोकस केलंय. थांबतो मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.